भगवं वादळ मुंबईसाठी रवाना होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। मनोज जरांगे यांचं कुटुंबीय देखील जरांगेंच्या भेटीला आलं होतं। मराठा आरक्षणाच्या या लढ्याची भावनिक किनार पाहूयात या खास रिपोर्टमधून। मराठा आरक्षणासाठी जरांगे ठसाठसा रडले। मी तुमच्यात असं नसन मला माहित। मुंबईला रवाना होताना जरांगे कुटुंबियांची भेट। मराठा आरक्षण मिळणार, कुटुंबियांचाही निर्धार। लाखोंच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केलंय। मराठा आरक्षणाच्या लढाईनं आता आक्रमक रूप घेतलंय। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्वाणीचा इशाराच जरांगेंनी दिलाय। पण अंतरवाली गावातून निघताना मनोज जरांगेंच्या डोळ्यातही पाणी दाटलं। मी असेन किंवा नसेन असं म्हणत जरांगेंनी मराठ्यांना एकजूट राहण्याचं आवाहन केलंय। आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणं, मी तुमच्यात असं नसन मला माहित, पण मराठ्यांची एकजूट काय झालं तरी फुटू द्यायची नाही। आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं। आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे? आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले, तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत। आपले पोरं संपले पाहिजेत, आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही। आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले। यावेळी मनोज जरांगेंनी सरकार निर्दयी असल्याची खंत व्यक्त केली। मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या आईबापाला, पत्नीला, मुलांना सामोरं जा असं जरांगेंनी सरकारला ठणकावून सांगितलं। जे कुटुंब, ज्या बांधवांनी आमची आत्महत्या केली ना, त्या माता माऊली जाऊन विचारा, करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं। ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा, काळजातलं लेकरू नसल्यावर काय होतं। ज्या दिवशी संक्रांतीचा सण करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं याची पण आठवण आली। तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो। आता यांचा नीट उभा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार। अंतरवाली सराटी ते मुंबईचा खडतर प्रवासादरम्यान मनोज जरांगेंनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय। जरांगेंच्या या निर्णयामुळे कुटुंबियांची चिंता वाढली आहे। मनोज जरांगेंनी गावाची वेस ओलांडली पण घराचा उंबरा ओलांडला नाही। आपल्या शब्दाला जागून जरांगेंनी गावच्या वेशीवरच पत्नीला, लेकरांना उराशी कवटाळली। गावातल्या महिलांनी औक्षण केल्यानंतर जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं काढता पाय घेतला। सरकारने आता यावेळेस त्यांना उपोषणाची वेळ येऊ देऊ नये। ते इथून जाणार आहेत, त्यासाठी मी त्यांना ओवाळायला जाणार आहे। त्यांनी दिलं ओवाळून तर ओवाळणार आहे, पण सरकारला एवढी हात जोडून विनंती करते की लवकरात लवकर तुम्ही आरक्षण द्या। ते तिथून तुम्हाला गुलाल घेऊन येतील, तर तुम्ही नाही दिलं तर मग तुम्ही इतक्या बी शिव्या खाता तर तुम्हाला मराठ्यांच्या शिव्या आणखीन माहीतच नाही कसल्या असत्या। दरम्यान मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगेंची मुलंही वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत। नक्कीच आम्हाला अशी आशा आणि खात्री आहे की लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि पप्पा एक विजय मिळवण्यासाठी आरक्षण घेऊन येण्यासाठी जातात, तर त्यासाठी आम्ही औक्षण करण्यासाठी पप्पांकडे जातो। सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील, कारण गेल्या 5-6 महिन्यापासून हा मराठा आरक्षणाचा लढा चालू असल्यामुळे आणि सरकारने दिलेल्या वेळेत आरक्षण नाही दिल्यामुळे सर्व मराठ्यांना मुंबईला जाण्याची वेळ आली आहे आणि आम्ही पप्पाला पाठिंबा देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी पप्पाच्या भेटीसाठी चाललो। मराठा आंदोलनाचा आक्रमकपणा नेहमीच चर्चेत असतो, पण आंदोलनाची भावनिक किनार आज जरांगेंच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आली आहे। दरम्यान मराठ्यांच्या या भावनिक हाकेला सरकार कशी साथ देतंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज, जालना।